गहू हे सर्वसाधारणपणे विचार जर आपण केला तर अन्नाचा खूप मोठा स्रोत असून प्रत्येक कुटुंबामध्ये गव्हाची गरज ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला असते आणि शेतकऱ्यांचा फायदेशीर असं पीक गहू हे पीक आहे। गहू पेरणीचा कालावधी जर आपण जर विभागणी जर करायचं म्हटलं तर आपल्याला लिमिटेड संरक्षित ओलीत असणाऱ्या याच्यासाठीचं एक गहू लागवड पद्धत म्हणजे थोडक्यात कोरडवाहू पद्धतीची लागवड पद्धत, वेळेवर पेरणीची पद्धत आणि दुसरा जो कालावधी असतो हा उशिरा बागायती पेरणीची पद्धत। यानुसार जर आपण विचार जर केला त्या कालावधीनुसार 25 ऑक्टोबरपासून तर 15 नोव्हेंबरपर्यंत ज्या गव्हाची आपण पेरणी करतो त्याला आपण सर्वसाधारणपणे मर्यादित ओलिताखाली गहू लागवड आपण त्या ठिकाणी करत असतो। वेळेवर गव्हाची पेरणीचा लागवडीचा कालावधी जर आपण बघितला तर तुमचा हा 15 नोव्हेंबरपर्यंत हा वेळेवर लागवडीचा कालावधी हा आपला त्या ठिकाणी वेळेवर पेरणीचा कालावधी असतो। तर उशिरा बागायती गव्हाची लागवड ही तुम्हाला 15 डिसेंबरपर्यंत सुद्धा करता येते, पण त्यासाठी एका वेगळ्या वाणांची निवड आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं। 15 डिसेंबरच्या जवळपास जर तुम्ही गव्हाची लागवड जर करत असाल तर त्यासाठी तुम्हाला पंजाबराव कृषी विद्यापीठाचा जो उशिरा पेरणीसाठी ज्या गव्हाची शिफारस केलेली आहे तो म्हणजे PDKV सरदार या गव्हाची लागवड तुम्ही उशिरा लागवडीसाठी सुद्धा करू शकता। 15 डिसेंबरच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही गव्हाची लागवड कराल त्यावेळेस प्रत्येक 15 दिवसांना 2.5 क्विंटल पर्यंत उत्पादनामध्ये घट होते, म्हणून 15 डिसेंबरच्या नंतर सहसा गव्हाची लागवड आपण टाळावी। जी काही लागवड आपल्याला करायची आहे ती 15 नोव्हेंबरपासून तर 15 डिसेंबरच्या कालावधीमध्ये आपल्याला गव्हाची लागवड ही त्या ठिकाणी करून घ्यायची आहे। आता या ठिकाणी जर तुम्ही बघताय तर आम्ही नवीनच या वर्षीचा हा प्रयोग कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर केलेला आहे, तो म्हणजे बेडवर ठिबकच्या बेडवर आणि ठिबकच्या सहाय्याने टोकन यंत्राच्या सहाय्याने या गव्हाची लागवड या ठिकाणी आपण केलेली आहे। ज्या ठिकाणी तुम्हाला एका एकरामध्ये 40 किलो गहू लागतं त्या ठिकाणी याला तुम्ही 12 ते 15 किलो गव्हामध्ये तुम्ही टोकन यंत्राच्या सहाय्याने ती जी त्याच्यामधली जी फिरकी असते टोकन यंत्राची ती बदलून टोकन यंत्राच्या सहाय्यानं बेडवर आणि ड्रीपवर तुम्ही या गव्हाची लागवड त्या ठिकाणी करू शकता। पारंपरिक पद्धतीपेक्षा या लागवड पद्धतीमध्ये पाण्याची सुद्धा कमी पाण्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं उत्पादन या ठिकाणी घेऊ शकतो। याला फुटव्यांची जी संख्या आहे ही फुटव्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात येते आणि गव्हाचं जे उत्पादन आहे ते सरासरी पारंपरिक पद्धतीपेक्षा या पद्धतीमध्ये जवळपास 30 ते 40% उत्पादन आपल्याला या पद्धतीमध्ये या लागवड पद्धतीमध्ये मिळते।